रामदास अठौले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ के अध्यक्ष महाराष्ट्र के दलित समाज के कद्दावर नेता व राज्यसभा सांसद रामदास आठवले को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने तीसरे मंत्रिमंडल में शामिल कर उन पर फिर एक और बार सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय में राज्य मंत्री पद की जिम्मेदारी सौंपी है। रामदास आठवले के शपथ विधि समारोह के उपरांत नवी मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ के महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहर और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ के युवक जिलाध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहर के नेतृत्व में तुर्भे पार्टी मध्यवर्ती कार्यालय में आनंदोत्सव मनाया गया। कार्यकर्ताओं द्वारा ढोल ताशों और एक दूसरे को मिठाइयां खिलाकर जोरदार जल्लोष मनाया गया, जहां इस दौरान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ की तुर्भे स्टोर शाखा अध्यक्ष अभिमान जगताप, युवक तालुका अध्यक्ष वैभव जगताप, दीघा विभाग के अध्यक्ष सागर सोनकामले, पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अपने नेता रामदास आठवले को फिर एक और बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा मंत्रिमंडल में शामिल किए जाने पर सिद्धराम ओहर और एडवोकेट यशपाल ओहर के साथ तमाम आरपीआई आठवले गढ़ के पदाधिकारियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। भारतामध्ये अतिशय ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे। एक सुवर्ण काल होता, कारण या भारत देशाचं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रधानमंत्री म्हणून सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे प्रधानमंत्री शपथविधी घेतला आणि आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन चळवळीतील एक संघर्ष नेता रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे मंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक केलेली आहे। याचा आनंद तमाम आंबेडकरी जनतेला आहे, तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आहे आणि हा आनंद या ठिकाणी साजरा करावा यासाठी नवी मुंबईच्या या मध्यवर्ती कार्यालयासमोर या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। संपूर्ण समाजाला एक आनंद झालेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मंत्रिपद मिळणं ते केंद्रामध्ये किती कठीण आहे। अनेक खासदार असून देखील मंत्रिपद मिळत नाही, परंतु रामदास आठवलेकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, पण तरी देखील एक नरेंद्र मोदी यांच्यावरचा जो विश्वास आहे आणि काम करण्याची कार्यकर्त्यांना जोडण्याची जी कला आहे ही सगळं पाहून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा रामदास आठवले साहेबांना मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार आहोत। महत्त्वाची दुसरी गोष्ट, ठाणे लोकसभेचे आपले महायुतीचे उमेदवार नरेश भस्के साहेब हे देखील खासदार म्हणून निवडून आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्या सर्वांचा आनंद या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं साजरा करीत आहोत. महायुतीने या देशामध्ये, या राज्यामध्ये 400 पारचा नारा दिला होता. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की संविधान बचाव या घोषणेनंतर इथला जो दलित वर्ग आहे, इथला जो मुस्लिम वर्ग आहे, हा घाबरलेला आपल्याला दिसून आला. आणि त्यामुळे त्याचा फायदा घेत काँग्रेस, इथली शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी त्याचाच फायदा घेऊन त्यांचे उमेदवार कसे निवडून येतील. आणि अद्यापपर्यंत संविधानाला महत्त्व कधी या लोकांनी कधी दिलं नव्हतं, आता ते महत्त्व देऊ लागलेलं आहे. त्यामुळे संविधान किती गरजेचं आहे या देशाला हे आज संपूर्ण देशाला कळलेलं आहे, देशाच्या नागरिकांना कळलेलं आहे, सर्व नेत्यांना कळलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देखील ज्या दिवशी शपथ घ्यायची होती त्याच्या आदल्या दिवशी संविधानाला माथा टेकवला आणि त्यांनी वंदन केलं. याचा अर्थ असा आहे की संविधानाला कुठल्याही पंतप्रधानाने आतापर्यंत वंदन केलं नव्हतं, परंतु इथले जे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे, यांनी वंदन करून एक देशाला सांगितलं की या देशातलं संविधान कधी बदललं जाणार नाही, या देशाचं संविधान हे मजबूत संविधान आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान आहे, याला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हा जो फोडसाळ, हा प्रचार, हा जो महाविकास आघाडीने केला आहे तो येत्या विधानसभेला आपल्याला दिसून येईल आणि महायुतीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी दिसून येतील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांना महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण दलित समाजामध्ये, संपूर्ण मागासवर्गीय समाजामध्ये जे स्थान आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, तर महाराष्ट्रभर त्यांना उत्स्फूर्तपणे अशी साथ रिपब्लिकन पक्षाला मिळालेली आहे. आणि त्यामुळं ज्या वेळेला दलित प्रांतामध्ये काम करत असताना महाराष्ट्रभर त्या चपला झिजवत ते फिरलेले आहेत आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला या ठिकाणी आपले नेते रामदास आठवले साहेब यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि त्यामुळं सर्व महाराष्ट्रभर संपूर्ण दलित जनता, संपूर्ण मागासवर्गीय लोक आनंद आणि उत्सव साजरा करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.